शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आलेत, त्यासाठी कोणाचा आदेश किंवा परवानगीची गरज नाही, संजय राऊत यांचा काँग्रेसला टोला. मनसेसोबत वैचारिक मतभेद, मात्र भाजपला हरवण्यासाठी आघाडी करायला आम्ही सकारात्मक. मनसेला सोबत घेण्याबाबत वडेट्टीवारांची गायकवाडांच्या विरोधातली भूमिका. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या विरोधात युवक काँग्रेस आक्रमक. असलम शेख यांच्याविषयी साटम यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध. खर्चाची चिंता नको, मी स्टार प्रचारक, निवडणूक आयोगाला आपण हिशोब देऊ. चंद्रशेखर बावनकुळेंचं गडचिरोलीतील प्रचार सभेत धक्कादायक विधान. विरोधक भाजपला घेरण्याची शक्यता. पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात मोठी कारवाई. उमरती गावामध्ये शस्त्र बनवणाऱ्या कारखान्यावरती छापा. 47 आरोपींना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात. मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त. आणि हैदराबादमध्ये 2 माओवादी नेत्यांसह 37 जणांचं आत्मसमर्पण. तेलंगणाचे पोलीस महासंचालकांसमोर आत्मसमर्पण केल्यामुळे माओवादी संघटनेला हादरा. लातूर जिल्ह्यातील औसा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रचार सभा झाली. निधी वाटपाच्या मुद्द्यावरून अजित पवार यांच्यावरती विरोधी पक्षाने केलेल्या टीकेला त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये उत्तर दिलंय. विरोधकांनी काय त्याच्यावर टीका करावी तो त्यांचा अधिकार आहे, पण तो संविधानाने दिलेला आहे, लोकशाहीमध्ये आहे. त्याच्यामध्ये आम्हाला त्याच्याबद्दल काय, मी जे काही आहे ती वस्तुस्थिती सांगतो. ह्याच्या उपर आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी होणार. मी आरोप प्रत्यारोपाला महत्व देत नाही, मी विकास कामाला महत्व देतो. आता देखील तुम्ही माझं भाषण ऐकलं असेल. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे ना. कुणाचं म्हणण्याला महत्व द्यायचं आणि कुणाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायचा ही जनता ठरवत असते. जनता शेवटी, जनता जनार्दन सर्वस्व आहे, ती त्या ठिकाणी मतदान करत असते. 26/11चा हल्ला झाला तेव्हाच प्रत्युत्तर दिलं असतं तर परत हल्ला करायची हिंमत झाली नसती, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. तर एकनाथ शिंदेंनी देखील अमृता फडणवीसांचं कौतुक केलंय. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या आणि पहलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांना सन्मानित करण्यात आलं. अमृता फडणवीस यांच्या दिव्यस फाउंडेशनच्या वतीने ग्लोबल पीस ऑनर्स 2025 हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळेला पुरस्कारार्थींनी दिव्यस फाउंडेशनच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाला शाहरुख खान, टायगर श्रॉफ, शंकर महादेवन यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. ये हमला मुंबई पर नहीं था, ये होटल पर नहीं था, ये हमला भारत की सार्वभौमता पर था. ये हमला एक हमको चुनौती थी. उस समय इस हमले के बाद अगर उस चुनौती को हम समझ लेते और शायद उस समय ऑपरेशन सिंदूर जैसी हिम्मत हम दिखाते तो आज हमारे ऊपर हमला करने की हिम्मत कोई नहीं करता. लेकिन उस समय हम लोगों ने वो हिम्मत नहीं दिखाई. पर पहलगाम में जब हमारे बहनों का सिंदूर पोंछने की नापाक कोशिश की गई तो उसके बाद जिस प्रकार से प्रधानमंत्री जी ने बहुत स्पष्ट शब्दों से कहा कि टेरर और टॉक्स ये साथ में नहीं हो सकते और हमारी सेना को एक प्रकार से खुली छूट दी, तो भारत की सेना ने पाकिस्तान के अंदर घुसकर सारे के सारे टारगेट समाप्त कर दिए. पाकिस्तान कुछ नहीं कर पाया. दिल्लीत झालेला बॉम्बस्फोट हाही पाहिला आपण, त्याचाही तपास एनआयए करते. परंतु इतर ठिकाणी होणारे मोठे स्फोट जे आहेत ते आपल्या सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावले आणि पाकिस्तानचे मनसुबे धुळीला मिळवले. मुख्यमंत्री इकडे आहेत, पण त्यांच्या घरच्या होम मिनिस्टर अमृता वहिनीच आहेत, बरोबर आहे ना. आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, होम मिनिस्टर आहेत, परंतु घरी अमृता वहिनीच होम मिनिस्टर आहेत. हे
देवेंद्रजी नाकारू शकत नाहीत आणि सगळ्यांचंच आहे ते, आपलं तुमचं नाही आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जहरी शब्दात टीकास्त्र सोडलंय. परभणीतील जाहीर सभेमध्ये सपकाळ यांनी ही टीका केली आहे. महाराष्ट्रामध्ये जातीपातीत भांडण लावणारा आका अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवरती टीका केली आहे. सबसे बड़ी नार्को टेस्ट किसी करने को ना, तो जिसने मराठा विरुद्ध ओबीसी की लड़ाई, जिसने ओबीसी विरुद्ध विजेएनटी की लड़ाई, जिसने विजेएनटी विरुद्ध आदिवासी की लड़ाई, जिसने हिंदू विरुद्ध मुसलमान की लड़ाई लड़ी, ये सबसे बड़ा डाकू, सबसे बड़ा आका और सबसे बड़ा दरिंदा यदि कोई होगा तो महाराष्ट्र का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस है. और इस देवेंद्र फडणवीस की नार्को टेस्ट यदि होती है तो दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा. देवेंद्रजी फडणवीस हे पोशिंदा आहेत म्हणून जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले. हर्षवर्धन सपकाळजी आपली अगरबत्ती कुठे लागली नाही, त्यामुळं अशा पद्धतीनं प्रसिद्धीसाठी टीका करतायत. खरं तर अशा पद्धतीनं देवेंद्रजींवर टीका करणं म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांची वैचारिक दारिद्र्यता आहे, त्यांची ही दिवाळखोरी आहे. काँग्रेस पक्षाची अशी अवस्था होण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ हेच जबाबदार आहेत. आणि खऱ्या अर्थानं दरिंदा कोण असतील तर ते महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन सपकाळ आहेत आणि पोशिंदा कोण आहेत तर देवेंद्रजी फडणवीस आहेत. महानगरपालिकेचे मनसे 125 जागा लढवणार असल्याची चर्चा, त्यामुळे मग काँग्रेसची भूमिका मुंबईत काय राहणार आहे महानगरपालिका? आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या नेत्यांनी ठरवलं आहे की आम्ही स्वतंत्र लढणार, त्यामुळे कोणाला किती जागा हा प्रश्न निर्माण होत नाही. मनसेशी आमची वैचारिक आयडियोलॉजी किंवा आमच्या विचारधारा पक्षाशी जुळत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी तो विषय आलेला असावा. पण पवारसाहेबांनी जे भूमिका घेतली की आपण आघाडीत लढलो पाहिजे, त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी, भाजपसारख्या या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे. अवघ्या 11 दिवसात वडेट्टीवारांचा सूर बदलला, पण मुंबईत काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांचा मनसेला असलेला विरोध मात्र कायम आहे. मुंबई काँग्रेसचा निर्णय झाल्याचं सांगत गायकवाडांनी वडेट्टीवारांची इच्छा धुडकावून लावली. या इलेक्शनमध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे की आता आपण बघतोय की जात, धर्म, प्रांत आणि भाषेच्या नावावर जे विवाद चालू आहेत आणि मुंबईकरांच्या मूळ प्रश्नाला जे आहे ते बगल देण्याचं काम चालू आहे. आमचं म्हणणं आहे की मुंबईच्या प्रश्नावरती जे आहे ते या ठिकाणी बोललं गेलं पाहिजे, द्वेष पसरवला नाही पाहिजे. द्वेषाच्या माध्यमातून आपण बघितलं काल परवा दुर्दैवाने एका मुलाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. या द्वेष पसरवण्याचं काम काही शक्ती करतात, त्यांच्यावर आम्ही जाऊ शकत नाही. आम्ही जोडण्याच्या गोष्टी बोलतो, आम्ही तोडणाऱ्या लोकांबरोबर जाऊ शकत नाही. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी मनसेसोबत जाणार नसल्याचा पुनरुच्चार केल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडेंनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. काँग्रेस पक्षाला थेट अमिबाची उपमा देत संदीप देशपांडेंनी काँग्रेसला डिवचलं. काँग्रेस पक्ष हा अमिबासारखा आहे, इथे पण पाय 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 आहे. एक पाय इथे चालतो, एक पाय तिथे चालतो, एक पाय तिथे चालतो, एक पाय तिथे चालतो. मुळात ब्रेन त्यांच्याकडे कोणाकडे आहे म्हणजे मेंदू, म्हणजे निर्णय क्षमता या पक्षात कोणाकडे आहे? पायांकडे आहे की मेंदूकडे आहे? वडेट्टीवारांचा पाय म्हणतो असं करूया, वरच्या गायकवाडांचा पाय म्हणतो असं करूया, भाई जगतापांचा पाय अजून तिसरीकडे चालतो, असलम शेखचा पाय चौथीकडे चालतो. मेंदू कोणाकडे आहे? पाय सगळ्यांचेच चालतायत, मेंदू कोणाचा चालणार आहे?